आज मी बनवणार आहे नाश्त्यात गरमागरम उपमा। उपमा बनवण्यासाठी आपण कढईत तेल टाकून घेतलेले आहे, त्याच्यानंतर टाकलेला रवा आणि चांगलं भाजून घेतलेले आहे, खरपूस भाजून घ्यायचं छानपैकी। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आता भाजलेला रवा आपल्याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता घ्यायची कढईत टाकायचं तेल, तेलमध्ये टाकायचं आपले लसूण आणि छान फ्राय होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर टाकायचा कांदा, त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कसं बनवत आहे मी। त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे जिरा। असं जिरा खरं तर पहिले टाकायचा होता, पण मी व्हिडिओच्या नादात विसरूनच गेले होते। त्याच्यानंतर मी टाकलं जिरा। त्याच्यानंतर जिरा टाकलेलं आहे, त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची नंतर हळद टाकलेली आहे, हळद नंतर शेंगदाणे टाकलेले, शेंगदाणे पहिलेच भाजून घेतले होते। त्याच्यानंतर मी टाकलेले आहे पाणी, चांगली उकळू द्यायची आहे। उकळ आल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचा आहे रवा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपला उपमा तयार होत आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।